नाशिक शहरालगत असलेले सुप्रसिद्ध सोमेश्वर महादेव मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे. नाशिक मध्यवर्ती बस स्थानक म्हणजे CBS येथून 8 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिर परिसरात वाहन पार्किंगसाठी दुचाकीसाठी 5 रुपये व 4 चाकी वाहनासाठी 20 रुपये इतका दर आकारला जातो. मंदिर परिसरात वाहन पार्किंगसाठी प्रशस्त अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपण लहान मुलांसाठी उंट सवारीचाही आनंद घेऊ शकता. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी येथे राहण्यासाठी भक्त निवासही उभारले गेलेले आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला मिठाईची व पूजा साहित्याची दुकाने सजलेली आहेत. मुख्य सोमेश्वर मंदिराव्यतिरिक्त येथे लक्ष्मीनारायण मंदिर व राम जानकी मंदिरही आहे. येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य असून मोठमोठ्या वृक्ष वेलींनी वेढलेला आहे. श्रावण महिना असल्याने मंदिर परिसरात भाविकांची खूपच गर्दी दिसून येत होती. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की येथे भगवान शंकराची पिंडही स्वयंभू आहे. ओम नमः शिवाय. सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला मंदिर परिसरातच येथे प्राचीन हनुमानाचेही मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिरही असून येथे लक्ष्मीनारायणाची ही सुबक अशी आकर्षक मूर्ती आहे. त्यापुढेच राम जानकी मंदिरही असून तेथे राम, सीता व लक्ष्मणाच्याही मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर सर्वांचेच मन प्रसन्न झाले होते. लगतच असलेल्या गोदा नदीपात्रात सोमेश्वर नौका विहार असून येथे बोटिंगचीही सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना बोटिंगची आवड आहे ते येथे सशुल्क बोटिंगचाही या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊ शकतात. लहान मुलांच्या करमणुकीसाठीही येथे व्यवस्था आहे. पावसाच्या या वातावरणात मक्याचं भाजलेलं कणीस खाण्याची मजा काही औरच.